नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे। तर त्या सिरीजचा आजचा आपला चौथा सेट। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, यदि किसी संख्या के 60% का 3/5वां भाग 36 है तो वह संख्या है। अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण आल्यावर आपण फक्त त्याची मांडणी बरोबर करायची, जेणेकरून आपलं उत्तर लगेच निघेल। पहा काय म्हणते, यदि किसी संख्या के, किसी संख्या माहित आहे का आपल्याला? नाही, मग काय पकडायचं? x बरोबर के, जिथंही का की के असं दिसलं तिथं डायरेक्ट गुणाकार लावून द्यायचा। x गुणाकार 60%। आता 60% दिलाय, याचा आपण फ्रॅक्शन करून घेऊ। 60% चा फ्रॅक्शन किती येईल? 60/100 बेत्रिक 60 20 त्रिक 60 20 5 100 म्हणजे 3/5। आपलं फ्रॅक्शन किती येईल? 3/5। काय म्हणते? का आधीच काय म्हटलं? का की के दिसलं की काय लावायचं? गुणाकार। चला 3/5वा भाग, 3/5 पुन्हा 3/5वा भाग 36 आहे म्हणते, म्हणजे ही जी मांडणी झाली हे बरोबर किती आहे? 36। तर ती संख्या किती आहे म्हणजे आपल्याला काढायची आहे x ची व्हॅल्यू। इक्वेशन आपलं रेडी आहे, आपल्याला फक्त सॉल्व्ह करणं आहे आणि आपला आन्सर निघणं आहे। चला 3 त्रिक 9 5 5 25 बरोबर किती आहे? 36। आता इथल्या इथेच कॅल्क्युलेशन करायचं। कसं? पहा, हे 25 भागेला आहे, इकडे जाताना काय जाईल? गुणेला, आणि हे 9 गुणेला आहे तर इकडे जाताना काय जाईल? भागेला। तर आपण डायरेक्ट इथून भाग देऊ, जेणेकरून आपला टाइम कन्झ्युम होईल। बा 9 चोक 36 आणि हा 25 तर तिकडे गुणेला चाललाच ना, तर काय होऊन राहिलं? 25 चोक 100 म्हणजे x बरोबर किती होते? 100। तर आपलं उत्तर किती येईल? 100। ऑप्शन नंबर 1 100 ह्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। बरोबर। चला नेक्स्ट प्रश्न, 2/3 3/4 5/6 6/7 और 8/9 का लघुत्तम समावर्तक ज्ञात कीजिए। लघुत्तम समावर्तक म्हणजे एलसीएम म्हणजेच लसावी आपल्याला काढायचा आहे। तर आपण सर्वात आधी हे मांडून घेऊ। 2/3 3/4 5/6 6/7 आणि 8/9। चला मांडणी झाली। आता आपल्याला काय काढायला सांगितलं आहे? लसावी। आता पहा, जेव्हाही असं इक्वेशन येईल फ्रॅक्शन मध्ये तर काय म्हणायचं? जे विचारलाय लसावी विचारलाय तर काय करायचं? हे वरच्या सर्व गोष्टी हायलाइट करायचा आणि याचा काढायचा लसावी म्हणजेच एलसीएम, आणि जे काही खाली दिलेलं आहे याला हायलाइट करून याचं काय करायचं? याचा काढायचा मसावी म्हणजेच एचसीएफ। झालं। याच प्रश्नात जर परिवर्तन झालं, जेणेकरून तुम्हाला असं फ्रॅक्शन मध्ये आलं आणि तुम्हाला विचारलं मसावी, तर काय करायचं? सरळ आहे, वरच्याचा मसावी काढायचा, खालच्याचा लसावी काढायचा। चला आलं इक्वेशन, चला आपण सॉल्व्ह करू। आता आपल्याला सर्वात आधी काढायचा आहे वरच्याचा लसावी। बेसिक पद्धतीने आपण लसावी काढू। शॉर्ट ट्रिक पण आहे लसावी काढायचा, पण तुम्ही बेसिक कडे लक्ष द्या। पहा, सर्वात आधी 2 न भाग देऊ, 2 1 2 5 जसे बेत्रिक 6 2 चौक 8। नंतर कशाने भाग जाते? 3। चला 3 1 3 5 3 1 3 4। आता भाग जाते का? नाही। चला डायरेक्ट आपण गुणाकार करून टाकू। 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दोन्ही 120 म्हणजे 120 आपला आला लसावी। बरोबर। आता काढू खालच्याचा मसावी। मसावी काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, मसावी म्हणजे मोठ्यात मोठा अशी कोणती संख्या जी मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाणारी। इथं आहे का 3 आणि 4? नाही, याला भाग जात नाही। हाय नाही 3 न यायला जातो पण 7 ला जात नाही, म्हणजेच एक ह्याचा मसावी असेल। तर 1/20 भागेला 1 किती येते उत्तर? 120 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 120 या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। समजलं? नेक्स्ट। आता पहा, अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आपल्याला एक्झाम मध्ये दिसतो, आपण म्हणतो अरे बापरे एवढं मोठं इक्वेशन, पॉवर आहे, इंटू आहे, 0 पॉवर आहे, इनव्हर्स आहे, आपण आधी स्किप करून टाकतो। पण अशा प्रश्नातच असली परीक्षा असते। तर पहा काय आहे, सर्वात आधी आपल्याला एक्झामिनर काही ना काही क्लू सोडतच असतो, तो क्लू फक्त आपल्याला पकडायचा असते। चला इथे क्लू सोडला आहे, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की तो क्लू कोणता सोडला आहे। चला पाहू। पहा 100 आहे पण याचा पॉवर 1/2 आहे,
सर्वात आधी लक्ष द्यायचं पॉवरवर. हा जो ब्रॅकेट आहे आपल्याला ब्रॅकेट तर सॉल्व्ह करायचा आहे, पण पॉवर बेस सॉल्व्ह करायचा आहे. तर कसा करा तुम्हाला सांगतो. 100 काय आहे रे, 10चा वर्ग, बरोबर. आणि त्याच्या पॉवर असलेल्यालाच आपण हे घ्यायचं. पहा पॉवर किती आहे, 1/2 इंटू. आता 0.001 पॉवरकडे लक्ष द्यायचं, म्हणजे हा क्यूब लावायचा आपण डायरेक्ट. तर 0.1 चा क्यूब किती येईल, 0.001. म्हणजेच आपण काय करायचं, 0.1 चा क्यूब घ्यायचा, बरोबर. 0.1 चा क्यूब घेतला आपण, त्याची पॉवर आली 1/3 मायनस. आता पॉवर इथं 4 आहे, पहा. तर आपण अशी संख्या घ्यायची ज्याचा पॉवर 4 येईल. कशाचा पॉवर 4 आहे, 2 चा पॉवर 4 म्हणजे 16 येते. तर 0.2 चा घात पॉवर 4 म्हणजे 16 घ्या. 0.2 चा पॉवर 4 म्हणजे 16. पॉवर किती आहे, 1/4 इंटू 3 चा पॉवर 0. कशाचाही पॉवर 0 असला तर त्यांचा आन्सर किती येते, 1. 1 चा पॉवर असो 1, 2 चा पॉवर असो 1, 5 चा पॉवर असो, कशाचाही पॉवर असो, तिथं किती येते, 1. आणि इथं दिलं आहे -1 पॉवर मध्ये. -1 म्हणजेच याला आपण इन्व्हर्स म्हणतो. इन्व्हर्स म्हणजे उलट. इन्व्हर्स जसा हटला तशी संख्या ती उलटी होऊन जाते. आता 5/4 आहे, इन्व्हर्स आहे ना, तर काय करायचं, उलटी झाली ना ती, काय करायची उलटी मांडणी त्याची, +4/5, बरोबर. आता चला आपल्याला एवढं इक्वेशन मिळालं, आता आपण सॉल्व्ह करू फास्ट मध्ये. काय आहे, पॉवर 2 सोबत पॉवर 2 कॅन्सल, उरले किती, 10 इंटू पॉवर 3 सोबत पॉवर 3 कॅन्सल, उरले किती, 0.1 मायनस पॉवर 4 सोबत पॉवर 4 कॅन्सल, इथं किती येईल, 0.2 इंटू इंटू हाय 1 जसा तसा घेतला प्लस. आता हे फ्रॅक्शन मध्ये आपण याचं कन्व्हर्शन पॉईंट मध्ये करून घेऊ. 5 न 4 ला भाग देऊ, कसं जाते का नाही, 5 0 0 आणि 5 8 40 म्हणजे 0.8 आलं. चला हे इक्वेशन भेटलं. आता याला सॉल्व्ह करू. पहा ते बोर्ड मॅचच्या फॉर्मॅट मध्ये काय काय सॉल्व्ह करताना सर्वात आधी गुणाकार करताना सॉल्व्ह गुणाकार. पहा 10 गुणिला 0.1 किती येईल, 10 गुणिला 0.1 म्हणजे 1च येईल, कारण पॉईंट कॅन्सल होऊन जाईल ना गुणाकार केल्यावर. मायनस 0.2 इंटू 1 किती येईल, 0.2 येईल, 0.2 येईल. आणि काय आहे, प्लस किती आहे, 0.8. आता आपण हे पॉईंट आहे याचा आपण सर्वात पहिले हे करून टाकू. काय आहे, -0.2 प्लस 0.8 प्लस मायनस मायनस काय होते, मायनस मधून 8 मधून आपण 2 गेले तर काय उरल, 6 -6 उरते. पण मोठ्या साईनच्या चिन्हाला हायलाइट करायचं. मोठं काय आहे 8, तर 8 ची साईन घ्यायची. तर काय घ्यायचं आपण, 6. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, हे 1 जशाच्या तसे 0.6. म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर किती येईल, 1.6. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. चला नेक्स्ट. यदि 24 एक संख्या के 3/4 का 2/3 है तो उस संख्या का 1/4 कितना होगा. पुन्हा शाब्दिक प्रश्न आला. तर शाब्दिक प्रश्न आल्यावर मी काय म्हटलं, तुम्ही शब्दाप्रमाणे त्याची मांडणी करा जेणेकरून आपलं आन्सर लवकर निघेल. यदि 24 एक संख्या आहे म्हणते, पहा 24 एक वेगळी पकडू आपण. 24 एक संख्या म्हणते, या 24चा एक संख्या के 3/4 का एक संख्या घेतली के. एक संख्या आपल्याला माहिती आहे कोणती आहे, नाही, म्हणून एक्स आपण घेतला. के आलं, के आल्यावर मी मगाशी सांगितलं का की के दिसलं की काय करायचं, गुणाकार घेऊन घ्यायचं. एक्स गुणिला 3/4 का काय घ्यायचा, गुणाकार 2/3, बरोबर. तो उस संख्या का 1/4 कितना होगा. पहा 24 एक संख्या होती ना, हे जे इक्वेशन आहे काय म्हणते, 24 एक संख्या के 3/4 का 2/3 है. 24 एक संख्या का एवढा एवढा आहे म्हणते. तर ती संख्या कोणती आहे ते पाहू आपण सगळ्यात पहिले. एक्स हे काय झालं, 2 2 4 3 3 कॅन्सल, हे 2 इथं भागेला आहे, इकडे गेले गुणेला. 24 2 किती झाले, 48, बरोबर. एक्स ची व्हॅल्यू आली 48. आणि उस संख्या का 1/4 कितना होगा. उस संख्या ही कोणती आहे, हे 48 आहे. हे 48 चा 1/4 आपल्याला विचारला आहे. किती येते 48 चा 1/4, 12 चौक 48 म्हणजे 12.
ऑप्शन नंबर 2 12 आहे याचा राईट आन्सर आहे. काय म्हटलं, मांडणी करा, आन्सर बरोबर निघून जाईल. प्रश्न क्रमांक 5 बोर्ड मासचा प्रश्न आहे. आता याच्यात थोडासा डीप गेला आहे बोर्ड मास. पहा, डीप म्हणजे कसं, आपल्याला सर्वात आधी दिला आहे ब्रॅकेट तर आहेच, पण ब्रॅकेटच्या आधी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बार. स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर लगेच येऊन जाईल. पहा, सर्वात आधी सॉल्व्ह करते आपण बार. बार दिलाय ना 8 आणि 6 वर, तर बार सॉल्व्ह करायचा. जिथं बार दिसला तिथं बार सॉल्व्ह करायचा, त्याच्यानंतर ब्रॅकेट. पहा, 8 मायनस 2, 8 मायनस 6 2 आले. 2 ला आता इथं घेऊ आपण, याचा किस्सा खतम झाला. 10 मायनस 2 8, याचा किस्सा खतम झाला. 12 मायनस 8 4, याचा किस्सा खतम झाला. 6 मायनस 2 6 मायनस 4 किती आले 2, हे खतम झालं. आणि शेवटी उरलं काय, 4 मायनस 2 किती येते रे 2. ऑप्शन नंबर सी 2 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. बरोबर. आणि नेहमीप्रमाणे आपण एक प्रश्न होमवर्क साठी देत असतो, तो हा आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपल्याला त्या होमवर्कचा आन्सर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आमच्या स्टडी मॅथ ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही येणाऱ्या सीटेट भरतीसाठी तुम्हाला चांगल्यात चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढाच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.